हे हाय फ्रेंड्स, मी मुंबईकर. कसे आहात? मजेत ना? तर आज मी तुम्हाला डेको X60 राउटर हा कसा कॉन्फिगर करतात याबद्दल काही टिप्स देणार आहे. डेको X60 टिपलिंगचा लेटेस्ट मॉडेल आहे आणि मी त्याचे पॅक ऑफ 3 घेतले आहेत. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो की डेको X60 कसा कॉन्फिगर करतात. डेको X60 मी ॲमेझॉनवरून परचेस केला आहे. मी त्याचे पॅक ऑफ 3 घेतले आहेत. त्याच्या बॉक्समध्ये मला पॅक ऑफ 3 भेटले. पॅक ऑफ 3 सोबत मला 3 ॲडॅप्टर भेटले जे 12 वोल्ट 2 ॲम्पियरला सपोर्ट करतात. तुम्ही पाहू शकता 12 वोल्ट 2 ॲम्पियरला सपोर्ट करतात. खूपच सुंदर दिसतात असे ॲडॅप्टर. व्हाईट कलरमध्ये तर खूपच सुंदर दिसतात. त्याच्यासोबत मी एक ब्रॅकेट पण घेतला आहे. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला फ्रेंड्स, मी दाखवतो तुम्हाला हा हँग केल्याच्या नंतर कसा दिसतो. खूपच स्मार्ट दिसतो जेव्हा हा वॉल माउंट होतो. तर या प्रकारे मी त्याला वॉल माउंट करण्यासाठी एक स्मार्ट वॉल माउंट परचेस केलं होतं. तर हे आहे त्याचं ॲप्लिकेशन डॅशबोर्ड. तुम्हाला हे सर्वात पहिलं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. हा इंटरनेटचा मेन डिव्हाइस आहे. त्याच्यानंतर मी एक लॅन केबल डेको X60मध्ये 2 नंबरच्या पोर्टला इन्सर्ट केली आहे. तुम्ही कोणत्याही पोर्टला इन्सर्ट करू शकता. डेकोचे दोन्ही पोर्ट लॅन आणि वॅनला सपोर्ट करतात. तर या प्रकारे मी त्याला वॉल माउंट केला आहे. आणि हा आहे पॅक ऑफ 3 X6. चला तर मग ॲड करूया पॅक ऑफ 2. पॅक ऑफ 2 ॲड करण्यासाठी तुम्हाला प्लसवर क्लिक करावं लागेल. अशी ब्ल्यू लाईट ब्लिंकिंग झाल्याच्या नंतर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन सर्च करायचा आहे. सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला तो दाखवेल की तुम्हाला कुठे ठेवायचा. बेडरूम, लिव्हिंग रूम. तुम्ही कस्टमाइज पण करू शकता. कस्टमाइज करून काही नाव देऊ शकता त्याला. नाव दिल्याच्या नंतर तुम्हाला जस्ट तो प्लेस करायचा आहे. तो प्रायमरी राउटरला सर्च करेल आणि ऑटोमॅटिकली तो त्याला कनेक्ट करेल. कनेक्ट झाल्याच्या नंतर तो ऑरेंज लाईटवरून ग्रीन लाईटवर शिफ्ट होईल आणि ग्रीन लाईट स्टेबल झाल्याच्या नंतर तुम्ही इंटरनेट चेक करू शकता. इंटरनेट खूपच फास्ट चालतं आहे. तर फ्रेंड, अशाच नवनवीन गोष्टींना शिकण्यासाठी मला